नमस्कार मंडळी, मी अंकिता. तर आपल्या या मराठमोळा यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आपल्याला एक नवीन रेसिपी. तर रेसिपीला मी नाव ठेवलं आहे मसाला हॉट डॉग, जे आपल्याला बन मिळतात बाहेर. सो त्याचं एक मसाला हॉट डॉग असं स्टफवाला आपण बनवणार आहोत. सो ही रेसिपीसाठी आपण काय काय साहित्य घेतलं किंवा काय रेसिपी बघणार आहोत, म्हणजे रेसिपी कशी करतो ते बघणार आहोत. आणि याच्यात मी काय म्हणतात, एक एक्सपेरिमेंट म्हणून करते, पण नॉर्मलच आपल्या जे नेटिंगच्या भाज्या वगैरे असतात त्याच वापरून करणार आहोत. सो चला तर मग आपण बघूयात ह्या रेसिपीसाठी काय काय साहित्य घेतलं आहे आणि रेसिपी कशी होते ते नक्की तुम्ही पण ट्राय करा. तर आपल्यासोबत कंटिन्यू राहा, म्हणजे आपल्याला जी रेसिपी आहे ती नक्की पूर्णपणे बघता येईल. आणि हा तुम्ही व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू बघा, जेणेकरून तुम्हालाही ही प्रॉपर रेसिपी बघता येईल आणि तुम्ही करू शकता. सो आपण आता साहित्य बघून घेऊयात. तर इथे मी घेतलेले आहे बारीक चिरलेली कोबी, त्याचबरोबर घेतला आहे आपण फरसबी, बेबी कॉर्न आणि बारीक चिरलेलं गाजर, शिमला मिरची आणि इथे जे घेतले ते लेटेस्टची पानं, जे की बाजारात सहज उपलब्ध असतं. सो अशा प्रकारे अशा ह्या मी हिरव्यागार भाज्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला ज्या भाज्या हव्या असतील त्या तुम्ही स्वच्छ धुवून मग अशा बारीक चिरून घेऊ शकता. त्याचबरोबर आपण इथे घेतले आहे ते उकडलेले कॉर्न, आणि बघताय तुम्ही गरमच आहेत. सो हे असे कॉर्न घेतलेले आहेत. त्याच्याबरोबर आपण घेतलेत हे पनीरचे छोटे काप करून घेतलेत मी. आणि तुम्हाला हवे असेल तुम्ही पनीर ॲड करू शकता, नसेल आवडत तर नाही ॲड केलं तरी चालेल. मग ती आपली प्रॉपर अशी व्हेजवाली भाजी आपल्याला बनवता येईल विदाऊट पनीरवाली. त्याचबरोबर आपण इथे घेतलं आहे ती चीज, आणि चीज आपल्याला नंतर लागणार आहे. तर मंडळी आता आपण इथे घेतले आहे ती कढई, आणि त्याच्यामध्ये आपण टाकले आहे तेल गरम करण्यासाठी. आणि आपण ज्या आता भाज्या घेतल्या होत्या कापून चिरून, सो त्या भाज्यासाठी आपल्याला आपण जिऱ्यांची फोडणी देणार आहोत. तर जिरे आपण टाकलं आहे, आणि जिरे तडतडलं की त्याच्यामध्ये आपण एक एक भाज्या सगळ्या ॲड करूयात आणि चांगलं परतून घेऊयात. सो आपलं हे जिरं तडतडलं आहे. सो आपण त्याच्यामध्ये आता ॲड करूयात गाजर. गाजर थोडं शिजायला वेळ घेतं, त्याच्यामुळे आपण गाजर पहिलं आहे ते टाकून घेऊयात. आणि गाजर तुम्ही तुमच्या लाईक तुम्हाला खिसून हवं असेल तर तुम्ही खिसून टाकू शकता, किंवा असे छोटे काप हवे असतील तर त्या कापनुसार तुम्ही ॲड करू शकता. आणि त्याचबरोबर आपण इथे ॲड करणार आहोत फरसबी. फरसबी पण शिजली पाहिजे, त्याच्यासाठी आपण गाजर आणि फरसबी एकत्रच ॲड करून शिजवून घेऊयात. बाकी भाज्यांना एवढा वेळ लागणार नाही. सो आपण हे गाजर आणि फरसबी शिजवून घेऊयात. तर इथे आपण त्याच्यामध्ये आता ॲड करणार थोडंसं मीठ, जेणेकरून आपली भाजी आहे ती लवकर शिजून जाईल. आणि थोडंसं परतल्यानंतर आपण बाकीच्या ज्या आपण भाज्या आहेत त्या आपण हळूहळू ॲड करूयात. आणि आपलं हे थोडंसं जे गाजर आणि फरसबी जे टाकलं होतं ते ऑलमोस्ट शिजलं आहे, मला जेवढं हवं होतं त्या प्रमाणात. सो थोडंसं 1-2 मिनटं शिजू देऊयात अजून. आपली आता इथे भाजी शिजलेली आहे. सो त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत ते बेबी कॉर्न. आणि बेबी कॉर्न तुम्हाला गोल कापायचे आहेत तर गोल, असे उभे कापायचे तर उभे, असे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि बेबी कॉर्न आपण जे घेतलेले आहे ते थोडेसे जास्त प्रमाणात घेतले आहे. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आणि बेबी कॉर्न टाकून आपण आता ते सुद्धा याच्यामध्ये परतून घेऊयात. आणि ते पण आपल्याला थोडे शिजले पाहिजे. बेबी कॉर्न लगेच शिजतात, कारण की ते आपले जे कॉर्न असतात तसे नसतात. सो लगेच इझिली शिजून जातात. ते पण आपण ह्याच्यामध्ये परतून घेऊयात. थोडंसं परतून झाल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून 1-2 मिनटं आपण शिजू देऊयात. तर आता 2 मिनटं झालेले आहेत. 2-1 मिनटं शिजून झाल्यानंतर इथे बघा आपले जे कॉर्न, गाजर आणि फरसबी आपण टाकली होती ती शिजलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता ॲड केले आहे ते आलं लसूण पेस्ट, आणि थोडीशी 1 चमचाभर आपण आलं लसूण पेस्ट ॲड केलेली आहे, जास्त ॲड नाही केली. ती पण ह्याच्यामध्ये
परतून घेऊयात, जेणेकरून जो आले लसणाचा उग्र वास असतो तो काय येणार नाही. सो तेलावर असं परतलं की छान त्यात मिक्स होऊन जातं आणि कळतही नाही आपल्याला की आलं लसूण आपण याच्यामध्ये ॲड केलं होतं. थोडंसं परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत 1 चमचाभर टोमॅटो केचप, जे की तुम्हाला त्या भाजीमध्ये मिक्स करायचं आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकतात. तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही नाही ॲड केलं तरी चालेल. तर आपण हे टोमॅटो केचपसोबत आपण टाकणार आहोत चिली सॉस, जो की ऑलमोस्ट 1 चमचावरच आहे, मोठा 1 चमचा. सो चिली सॉसने थोडासा तिखटपणा येईल या भाजीमध्ये. सो ते पण आपण 1 चमचाभर घेतलेलं आहे. सो ते असं सगळं आपल्याला तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. त्याचबरोबर इथे घेतले आहे काळं मिरी पावडर, जी की आपल्याला थोडंसं तिखटपणा पण देईल. आणि मी इथे थोडंसं आपलं घरगुती धने पावडर टाकलेली आहे, जेणेकरून आपल्याला थोडासा आपला घरगुती टेस्ट त्याला येऊन जाईल. सो हे आपण आता हे सगळं एकजीव करून चांगलं मिक्स करून घेऊयात. आणि जे सॉसेस टाकलेले होते टोमॅटो केचप आणि चिली सॉस, तो सगळ्या भाज्यांना लागला पाहिजे, तरच त्याची टेस्ट येईल आणि त्याची मजा येते. अदरवाईज तो एक साईडला जर लागला तर मग काय एवढी मजा नाही ना. सो आता आपण सॉस वगैरे टाकून घेतले आहे. सो त्याच्याचबरोबर आपण आता ज्या उरलेल्या भाज्या आहेत त्या पण टाकून घेऊयात हळूहळू करून. तर आता इथे मी सिमला मिरची ॲड केलेली आहे. सिमला मिरची तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा त्याच्यामध्ये ॲड करू शकता. अदरवाईज तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही नाही ॲड केली तरी चालेल. त्याचबरोबर आपण इथे ही कोबी घेतलेली आहे आणि कोबी बारीक चिरून उभी काप केलेले आहेत बारीकवाले. सो तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही त्याचे बारीक काप करून ॲड करू शकता. सो आपण आता ह्या भाज्या हळूहळू एक करून टाकून घेऊयात त्याच्यामध्ये कढईमध्ये. आणि इथे कॉर्न पण सुद्धा टाकलेत मी, कॉर्न पण ॲड करून घेऊयात. आणि कॉर्न आणि हे बाकी सगळ्या जेवढ्या पण भाज्या आहेत त्या टाकल्यानंतर आपल्याला हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि येस, इथे मी विसरले होते, थोडासा सोया सॉस आपल्याला टाकायचा होता. सो आपण एक थोडासा अर्धा चमचा म्हणता येईल एवढं सोया सॉस त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि मीठ ॲड करणार आहोत. आधीही आपण मीठ टाकलं होतं आणि आताही मीठ टाकतो आहे. सो त्याप्रमाणे अंदाजाप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये मीठ ॲड करा. अदरवाईज मीठ जास्त होण्याची पण शक्यता असते. सो तुमच्या त्या आधीचं मीठ टाकलेल्या प्रमाण आणि आताच्या प्रमाणामध्ये थोडंसं तुम्हाला त्याचा अंदाज येईल असं इतपत मीठ तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि आता हे चांगलं आपण आता मिक्स करून घेऊयात. आणि इतका त्याचा स्मेल पण ना छान येत होता, थोडासा असा चायनीज आणि थोडंसं आपला इंडियन असं मधलंच कॉम्बिनेशन झालं होतं असं म्हणता येईल. सो हे सगळी जी भाजी आहे ते आपण मिक्स करून घेऊयात. तर मंडळी आपली इथे भाजी ऑलमोस्ट रेडी आहे, शिजून झालेली आहे. फक्त आपल्याला आता त्याच्यामध्ये थोडं वरती ॲड करायचं आहे तो चाट मसाला. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करा, पण मी त्याच्यामध्ये टाकलं आहे त्याने थोडासा वेगळा टेस्ट येतो. त्याचबरोबर आपण इथे टाकणार आहोत चिली फ्लेक्स. तर आपण आता ऑलरेडी चिली सॉस ऑलरेडी टाकलेला आहे आणि चिली फ्लेक्स आपण टाकतो आहे. तर थोडंसं कमी प्रमाणातच टाका, जेणेकरून आपल्याला जास्त तिखटपणा लागणार नाही. सो आता हे आपण चिली फ्लेक्स त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. आणि तुम्हाला हवे असतील ते मसाले तुम्ही ॲड करू शकता. हे मी सगळ्यांचं असं कॉम्बिनेशन टाईप बनवलं आहे असं म्हणता येईल. सो आपण हे चाट मसाला आणि चिली फ्लेक्स टाकलं होतं ते पण सुद्धा मिक्स करून घेऊयात. पूर्ण भाज्या अशा रस्साळ वाटत होत्या आणि त्याचा स्मेल पण उत्तम येत होता. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर जे सबस्क्राईबचं जे बटन आहे तेही प्रेस करा.
आणि त्यामुळे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि आतापर्यंतची आपली फॅमिली 1000 क्रॉस झालेले आहे. सो असेच आपल्याला खूप सारे टप्पे गाठायचे आहेत. आय नो की मी थोडे व्हिडिओ लेट येतात. काम आणि हे सगळं यूट्यूब वगैरे सांभाळणं थोडंसं कठीण होतं, त्याच्यामुळे व्हिडिओ आपले थोडे लेट येतील. पण आय एम ट्राईंग की आता आपण लवकरच करूयात की आपले व्हिडिओ येत राहतील. आणि मंडळी, मी ती आधी त्यातली भाजी अर्धी काढून घेतली आणि थोडीशी तशीच ह्या कढईमध्ये ठेवली होती. आणि त्याच्यामध्ये मी आता फक्त ॲड केलं आहे ते पनीर पण ते जे मसाले होते आपण ते सगळे त्याच्यात लागले पाहिजे, त्याच्यासाठी आपण पनीर ॲड केलं आहे. आणि इथे हे थोडंसं चीज आपण त्या भाजीमध्ये ॲड करणार आहोत, जेणेकरून चीज पण मेल्ट झालं की त्याची टेस्ट येते मस्त अशी. सो आपण चीज टाकून पूर्ण भाजी अशी पनीरवाली वेगळी आणि व्हेजवाली वेगळी मी अशी करून ठेवलेली आहे, कारण की प्रीतमलासुद्धा पनीर आवडत नाही. सो व्हेज म्हणजे भाज्यांचं एक वेगळं स्टफिंग काढून ठेवलं आहे आणि हे पनीरवालं स्टफिंग असं मी वेगळं करून ठेवलं होतं. सो हे पण आता ऑलमोस्ट आपल्याला झालेलं आहे. आणि आता आपण बघूयात पुढची स्टेप, ती जरा तुम्ही काळजीपूर्वक बघा. तर आता मी इथे घेतलं आहे पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आणि त्यात पॅन गरम झालं की आपण त्याच्यामध्ये बाकी सगळं जे आहे आपली प्रोसेस ती बघणार आहोत. तर मंडळी, एक साईडला आपला तवा गरम होतो आहे आणि मी ते असे हे मसालावाले पाव ब्रेड जे काही तुम्ही म्हणू शकता ते घेतले होते, असे लांब असतात. सो तुम्हाला बाजारात सर्रास मिळतील असे हे मसालावाले, ज्याला कोथिंबीर आणि मसाल्याचं थोडंसं कोटिंग असतं. सो आपण आता ही पुढची स्टेप बघून घेऊया, ती तुम्हाला काळजीपूर्वक करायची आहे. सो नक्की कंटिन्यू बघत राहा. तर मंडळी, इथे मी आधीच 2 भाग करून घेतलेत आणि आपलं जे मेयोनीज आहे तेही सुद्धा लावून घेतलं आहे. तुम्हाला मेयोनीज आवडत असेल तर तुम्ही ते लावू शकता, अदरवाईज नाही लावलं तरी नुसतं बटर वगैरे लावलं तरी चालेल. आणि त्याच्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ही लेट्यूसची पानं, जी की आपण मगाशीच कापून ठेवली होती. सो लेट्यूसची पानं पण तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता. तुम्हाला कोबीची पानं आवडत असतील तर ती कोबीवाली पानंसुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता, पण बेटर आहे की तुम्ही लेट्यूसच टाका, ते छान लागतं. सो आपण हे लेट्यूस त्याच्यामध्ये ॲड करून घेऊयात. त्याचबरोबर जी भाजी आपण स्टफिंग जे रेडी केलं होतं ते ॲड करणार आहोत. आणि इतकं बघायला पण भारी वाटतं आणि खायला तर अतिउत्तम लागेल असं मला वाटतं आहे. आणि भाजीच्या स्मेलवरूनच छान लागेल असं मला तरी वाटतं आहे. तर आता हे स्टफिंग आहे जे आपण चांगलं भरून घेऊयात. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये भरा. आणि असं हे स्टफिंग पूर्णपणे भरल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चीजसुद्धा ॲड करणार आहोत. सो मी आता हे असं भरून घेतलेलं आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये वरती चीज जे आहे ते चीज आपण टाकून घेऊया. मस्तपैकी असं त्याच्यावर स्प्रेड करूयात चीज, जेणेकरून ते पूर्ण जो ब्रेड आहे, जो पाव आहे आपला, त्याला पूर्ण तो चीज दिसेल. पूर्ण असं त्याने मस्तपैकी असं चीजी होऊन जाईल. सो आता आपण हे जे आहे ते एकतर रेडी केलेलं आहे. आता आपण दुसरं बघूया. दुसरं पण असंच मधून कट करून घ्यायचं आहे. सो असं हे असं कट करायचं आहे आणि असे 2 भाग करून त्याला पण आपण आता मेयोनीज लावणार आहे. सेम प्रोसेस करायची आहे. सो तर मंडळी, इथे बघा माझे 2 असे हे मसाला लॉफ जे होते, मसाला ब्रेड, मसाला पाव जे काही तुम्ही म्हणू शकते, आपले स्टफ करून झालेले आहेत. आणि बघा मस्तपैकी असे छान दिसतात की नाही, असेही तुम्ही खाऊ शकता. म्हणजे मस्त भारी लागतीलच. बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं. पण येस, त्याच्या पुढची आपल्याला स्टेप करायची आहे, ते म्हणजे आपण इथे तवा तापायला ठेवला होता. तर तव्यामध्ये आपण टाकणार आहोत ते बटर टाकून मस्तपैकी दोन्ही बाजूनी ते जे स्टफ केलेले ब्रेड आहे ते आपण शेकून घेणार आहोत. तर आपला हा तवा तापलेला आहे, आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात ते बटरसुद्धा परतून झालं आणि त्याच्यामध्ये आपण हा असा एक मसालाचा स्टफ केलेला ब्रेड ठेवला आहे. दोन्ही पण आपले हे स्टफ केलेले ब्रेड आपण त्याच्यामध्ये ठेवून देणार आहोत आणि चांगल्यापैकी क्रिस्पी असे तुम्हाला हवे तसे तुम्ही ते परतू शकता. आणि मस्त असे गरमागरम आपले स्टफ मसाला हॉटडॉग रेडी होणार आहोत. आणि थोडंसं मी इथे बटर पण सुद्धा ॲड करते, जेणेकरून ती टेस्ट पण त्या
आपला त्या मसाला स्टफवाला ब्रेडला येऊन जाईल. सो आता आपण हे चांगल्यापैकी परतून घेऊयात. तर आता आपण इथे दोघांना पण जरासं आपण झाकण ठेवून गरम करून घेऊयात. आणि बघा ते आपलं झालेलं आहेत रेडी आणि चीजसुद्धा मस्तपैकी असा मेल्ट झालेला आहे. वा वा, क्या बात आहे. सो हे असं मस्तपैकी आपलं ब्रेडचं जे पण स्टफवालं मी नाव ठेवलं आहे, सो ते रेडी आहे. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि येस, आपलं हे सुद्धा रेडी झालेलं आहे. आपली एक साईड तर चांगली मस्तपैकी परतून झालेली आहे. तर आपण आपल्या जमत असेल तर तुम्ही चारही बाजू त्याच्या मस्तपैकी शिकून घेऊ शकता. आणि ब्रेड थोडासा नाजूक असतो तो, आणि आपण त्यात स्टफिंगसुद्धा टाकलं, सो परतताना तुम्ही ती काळजी घ्या. आता इथे माझी थोडीशी गडबड होते कारण की एका हातात मोबाईलसुद्धा आहे आणि शूट करते आणि दुसऱ्या हातात मी आपलं हे काम चालू आहे. सो तुम्ही ते काळजीपूर्वक करा आणि जमत असेल तर याचा चिमटा वापरा, जेणेकरून त्यातलं काही सारण सांडणार नाही. आणि सांडलं तरी ठीक आहे, आपल्याला नसतं खाणार आहोत त्याला काय. सो असं हे आपण बटर थोडंसं ॲड करून ह्या साईडनी शेकून घेऊयात आणि मग खायला रेडी होणार आहे. तर मगाशी आपले 2 ब्रेडचं स्टफिंगवालं रेडी झालेलं आणि आता ते मी बटर ॲड केलं आहे तव्यामध्ये, जेणेकरून आपल्याला जे पनीरचं जे सारण आपण बनवलं होतं, स्टफिंग बनवलं होतं, ते पनीरवालं आपण स्टफिंग आता इथे बनवणार आहोत. तो पनीरचं पण सेम मी करून घेतलेलं आहे असं. आणि आता हे दुसऱ्या पद्धतीने मी शेकवते, म्हणजे उलटी बाजू जे स्टफिंग केलेलं आहे त्याच्याच बाजूने असं मस्तपैकी आपण त्याला उलट्या बाजूने शेकून घेणार आहोत, जेणेकरून जी भाजी पण आहे ती पण अशी शिजली जाईल. थोडीशी गडबड होऊ शकते पण ठीक आहे, तुम्ही ट्राय तर करा. सो माझा एक जो ब्रेड होता तो मस्तपैकी शिजतो आहे आणि दुसरीकडे बघा थोडंसं त्याची जी भाजी आहे ती बाहेर आलेली आहे उलट्या साईडने. पण ठीक आहे, आपण घरीच खाणार आहोत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. सो तुम्ही पण असं नक्की करून बघा. आणि एका ब्रेडला मी ना हे पण लावलं आहे, टूथपिक लावली आहे, कारण की मी ब्रेड कापताना थोडासा कापला गेला होता खालपर्यंत. सो त्याच्यामुळे टूथपिकने तो प्रॉपर असा बसलेला आहे. त्याची छोटी ट्रिक्स वापरून आपण करू शकतो. तर आता हे पण आपलं चांगलं परतून झालेलं आहे. सो ते आपण पलटून घेऊयात आणि मग व्हेजवालं आणि हे पनीरवालं आपल्या खाण्यासाठी रेडी असेल. सो आता हे परतताना जरा मला डिफिकल्टी येते आणि ही भाजी मला वाटतं आहे की सांडलेलीच असणार आहे तव्यामध्ये. येस, आणि बघा निघाली, ये असो, पण ठीक आहे, आपण ती भाजी सगळी उलटून ह्याच्यामध्ये टाकून देऊयात, ब्रेडमध्ये ॲड करूयात आणि पुन्हा ते स्टफिंग जे आहे ते प्रॉपर करून घेऊयात. मंडई आपले दोन्ही पण मसाला जे ब्रेड आहे ते प्रॉपर झालेले आहेत आणि ते मस्तपैकी शेकून सुद्धा झालेले आहेत. पण एक ब्रेडने आपल्याला धोका दिला, पण असो ठीक आहे, आपण ते खाणारच आहोत त्याच्यामुळे काय इतकं काही नाही. आपलं हे ट्रायल बेसिस आहे. सो नेक्स्ट टाईम आपण त्याची मस्त काळजी घेऊयात करताना. आणि आता आपण याच्यावर मी चीज टाकणार आहे दोन्ही ब्रेडवरती. आणि बिकॉज आधी मी व्हेजचं जे केलं होतं म्हणजे भाज्यांवालं, हे पनीरवालं आहे. सो त्याच्यामध्ये आता वरतून मी पनीरच्या मसाला ब्रेडमध्ये आपण चीज ॲड करून घेणार आहोत आणि चीजसुद्धा मेल्ट करून घेणार आहोत. चीज त्याच्यामध्ये ॲड करून झाल्यानंतर आपण परत 2-1 मिनटं मस्तपैकी गरम करून घेणार आहोत, जेणेकरून चीज आपलं मेल्ट होईल. आणि फायनली हे बघा आपली डिश ही रेडी झालेली आहे आणि दिसायला पण हे उत्तम दिसतं आहे, एकदम भारी. सो असे हे आपले ब्रेड रेडी झालेले आहेत. तुम्हाला मी कट करून सुद्धा दाखवते.
मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर तुम्ही हे ट्राय करा. मला तर ही अतिशय उत्तम लागली. आणि आपण जे सबवे वगैरे खातो बघा तशा टाईपचं होतं, पण आपले हे आपल्या पद्धतीने आपल्याला ज्या भाज्या पाहिजे असतात ते आपण त्याच्यामध्ये ॲड करायच्या आणि तशा तुम्ही ती बनवू शकता. आणि तुम्हाला जे काही ॲड ऑन करायचं आहे मेयोनीज वगैरे तेही तुम्ही ॲड ऑन करू शकता. आणि अशा प्रकारे मस्त अशी स्टफ अशी खूप साऱ्या भाज्या असलेली ही रेसिपी होती. सो त्यानिमित्ताने आपल्या पोटातही भाज्या जातात. आणि येस, तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.